नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्र सरकारनं जवळजवळ 33,000 हेक्टर जागा MMRDA ठाणा, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील देऊ MMRDA प्रभागातील नागरिकांवर अन्याय केल्याची भावना येथील आगरी, कोळी, कुणबी आणि कष्टकरी समाजाची झालेली आहे. महाराष्ट्र सरकार शहरीकरणालाच विशेष करून वाव देत आहे आणि शहरीकरणाला वाव देत असताना ग्रामीण भागाचा विचार केला जात नाही अशी तीव्र भावना ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांची, पालघर येथील गावकऱ्यांची तथा रायगड येथील गावकऱ्यांची झालेली आहे. कारण येथील मुक्याच्या जागा ज्या आगरी, कोळी, कुणबी समाजाच्या आहेत, 12 अलुतेदारांच्या आहेत, ज्यांना कुळ कायद्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जागा मिळवून दिलेल्या आहेत आणि याच प्राईम लोकेशनच्या जागा MMDAच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार चालल्याचं येथील नागरिकांची भावना झालेली आहे. आणि ग्रामीण भागाचा विशेष करून जी गावं आहेत, ही गावं 1930 साली ब्रिटिश सरकारने मोजली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ती गावं मोजली नाहीत, गावांचं सीमांकन केलं नाही. त्यामुळं 1324 जी गावं आहे ती MMRDAच्या माध्यमातून विकासाच्या नावाखाली घेतलेली आहे. तेथील गावकऱ्यांचा रोष या ठिकाणी व्यक्त होत आहे. कारण गावं मोजली असती तर गावांचं सीमांकन झालं असतं तर त्या गावांच्या विकासाच्या संदर्भात गावकऱ्यांना त्याचा उपयोग झाला असता. परंतु तशा प्रकारे सीमांकन न झाल्यामुळे, गाव मोजणी न झाल्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाने, ग्रामपंचायतने दिलेले त्यांचे परवानग्या ह्या शासनाचे अधिकार ग्राह्य धरत नाही आणि MMRDAचे अधिकार येथील गावं जी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांची येथे वस्ती आहे ते अनधिकृत आहेत असं ठरवलं जातं आणि त्यांना विस्थापित केलं जातं आणि विस्थापित करून येथील गावकऱ्यांची घरं आणि गावठाणं नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेते. येथील ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत आणि त्याने ठरवलेलं आहे की आपण गावं मोजून घ्यायची, गाव कमिटीच्या दृष्टीनं मोजून घ्यायची, गावांचं सीमांकन करून घ्यायचं आणि शासनाला वाढीव गावठाण विस्तार मंजूर करण्यास भाग पडावं आणि तसे प्रस्ताव तहसीलदार, कलेक्टर्स यांना द्यायचे आणि उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टामध्ये साथ घालायची आणि त्याला त्या दृष्टीनं आता प्रयत्न करतील ग्रामस्थ, याबद्दल तिळमात्र शंका नाही. कारण भांडवलदार सरकार जे गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करते आहे, त्यांना कुठेतरी रोखायचं असेल तर आपल्याला आता गावं मोजून घेण्याशिवाय पर्याय नाही. गावस्थानी, गावकऱ्यांनी आता आपल्या वर्गण्या, पैसे थोडेफार जमा करून गावं मोजून घ्यावीत, त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि न्यायालयामध्ये त्या दृष्टीनं शासनाकडे प्रस्ताव द्यावेत आणि शासनाने ते प्रस्ताव धुडकारल्यास न्यायालयाचा मार्ग पत्करावा आणि तरच आपली घरं आणि गावठाणे वाचतील आणि त्याच दृष्टीनं ग्रामस्थ प्रयत्न करतील याबद्दल शंका नाही. कारण शासकीय यंत्रणा ही भांडवलदारांच्या आरी गेलेली आहे आणि या भांडवलदारांना श्रेय द्यायचं असेल, शासनातील बसलेल्या अधिकाऱ्यांना श्रेय द्यायचं असेल तर गावं आणि गावठाणं वाचवण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत. बघूया या दृष्टीनं ग्रामस्थ कशा प्रकारे प्रयत्न करतील. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.